नमस्ते मित्रांनो, कांबे हायस्कूल, कांबे तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. इयत्ता 5वी विषय मराठी. मी सचिन शिंदे सर पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो ऑनलाईन क्लासमध्ये. इयत्ता 5वी विषय मराठी आणि आज आपण पाहणार आहोत धडा 18वा कारागिरी. तर या ठिकाणी आपल्या अवतीभोवती समाजामध्ये अनेक प्रकारचे व्यक्ती राहतात. अनेक आपल्या जीवनामध्ये छोट्या मोठ्या अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला अनेक वेळ प्रसंगी पाहिजे असतात. तर हे बनवण्याचं काम जे करतात त्यांना कारागीर असं म्हणतात. आणि त्यांनी जे काम केलेलं आहे सुंदर पद्धतीचं त्याला कारागिरी असं म्हणतात. आणि हे एक मोठं कौशल्य आहे. तर असंच काही विशिष्ट गोष्टींचं यामध्ये आपण माहिती घेणार आहोत. धडा नंबर 18वा कारागिरी, पान नंबर 51, सरोजिनी बाबर यांचा हा धडा आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर आज आपण या धड्याचं वाचन या ठिकाणी घेणार आहोत. तर मी हा धडा आज या ठिकाणी वाचतो आहे. धड्याचं वाचन ऐकत असताना आपल्यासमोर आपण पुस्तक ठेवायचं आहे, म्हणजे शब्द आपल्या लक्षात येतील. पान नंबर 51, धडा 18वा कारागिरी. मला आठवतं, लहानपणी मी नेहमी आमच्या आजोळ घराच्या शेजारच्या कुंभारवाड्यात जायची. तिथे एका फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवला की कुंभाराच्या हाताच्या चपळाईनं लहान मोठी मातीची भांडी तयार व्हायची. फार गंमत वाटायची बघताना. आमच्या घरी त्यावेळी मातीचीच भांडी असायची स्वयंपाकाला. मोगा, डेरा, घट, तरळ, टिंगाणी, गाडगी असलं हर घडी लागणारं काय काय असायचं. शेगड्या चुली पण मातीच्याच बनायच्या. खेळायला बुंडुकली, पूजायला बैल आणि गणपती, मुखवटे, नक्षीची कमान असलं बरंचसं तिथं तयार व्हायचं. कुंभार हा निर्मितीचा धनी. त्याची ही कलाकुसर पिढ्यानपिढ्यांची, हर घडी लागणारी, धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणारी. आमच्या घरी आजी आजोबांचा हात या कामी थोडाफार बसलेला. नागपंचमीला ते चिखलाचा नाग तयार करून ताटलीत मांडायचे. बेंद्राला बैल तयार करून फळकुटावर ठेवायचे. लई गंमत. वडील माणसांच्या हाताखाली असल्यावर मग कधीमधी आमचा पण हात कोणतं तरी एक काम करायला वळवळायचा. आमच्या शेजारी जिनगराचं घर. तिथं पातळ गुलाबी रंगीत चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेला सोनेरी नक्षीतला अन जिगानं चकचकतेल्या शेंडीचा नारळ तयार झाला की बघताना तहानभूक हरपून जायची. लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरणं आणि लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाला पाहिल्या म्हणजे तासनतास बघत राहावंसं वाटायचं. जिनगरांचा मामा लई कसबी माणूस. पाळण्यावरच्या खेळण्यांसाठी राघोमायना तर अशा करायचा की खऱ्या खोट्यातली फसगत व्हावी. खेळण्यावर चमकणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा तर अशी भुलवणारी की काय सांगावं. खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कामट्या आणाव्या लागायच्या. त्या निमित्तानं बुरुड गल्लीला गेलं की तिथल्या रवळ्या, सुपं, करंड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या, पेट्या, पाळणे, चटया, खुर्च्या, टेबलं बघण्याजोगी असायची. कारागिरीची लई किमया. एकेकाचा हात या कामी असा सरावलेला असायचा की पाहणारानं वाहवा मांडलीच पाहिजे. सगळं कसं मजबूत आणि देखणं. जड भार पण नाही. फुलं वेचण्यासाठी बुरडाघरची परडी आमच्या हातात अशी नखऱ्यानं तोरा मारायची की गावातल्यांनी विचारावं, कुठनं आणलीय गा ही परडी? आमच्या पोरींला पण मिळेल काय? अशा वेळी तोंडावर हसू फुटायचं आणि आयटी मिरवावी वाटायची. आयटीवरून निघालं म्हणून सांगते हं. आमच्या थोरल्या काकूला रांगोळी काढायचा दांडगा नाद. ठिपक्यांच्या तऱ्हेतऱ्हेच्या रांगोळ्या अंगणात ती अशी काढायची की त्या भुई फुलांना बघून उभ्या गावानं हेवा करावा. आम्ही मुली तिच्या हाताखाली. शेणानं सारवायचं काम आमच्याकडं. ती सांगेल त्या रीतीनं आम्ही ठिपक्या मांडायचो आणि मग तिच्या चिमटीतली शिरगोळ्याच्या पिठाची धार अशी गिरवायची तिच्या हातावर हुकूम की पाहणाऱ्यानं तोंडात बोट घातलंच पाहिजे. आमच्या शाळेत रांगोळीत हात बसलेली एक चिमा नावाची मुलगी होती, आमच्याच वयाची. एकदा आम्ही गावाबाहेरच्या तिच्या घरी भोंडला खेळायला गेलो तर तिथं वाखाच्या निरनिराळ्या सुंदर जिन्सा,
इथं तिथं पसरलेल्या आणि घरासमोर लांबच लांब कासरा तयार करण्यासाठी दोन्ही हात भरारा हलवत एकजण उभी. लाकडाच्या मुठींना अडकवलेला वाखाचा कच्चा धागा हिच्या हातांच्या अस्सल गिरक्यांसरशी पीळ धारण करायचा आणि मग त्या टोकाला बसलेला माणूस हा पीळ एकात एक गुंफीत झक्कासपैकी दोरखंड तयार करायचा. फार सुंदर होती ही आचलाकी. कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. शिंकी, मुसकी, गोफण, चापत्या, दोर, कासरे, पिशव्या असलं काय काय शेतकऱ्याच्या घरात लागणारं तिथं मस्तपैकी तयार व्हायचं. घेऊसं वाटायचं. कांदे बटाटे ठेवायला सैल चौकोनातल्या वाखाच्या पिशव्या आमच्या घरी तिथूनच यायच्या. ताकाचा डेरा घुसळण्यासाठी रवेला लागणारी लहान धाटणीची दोरी यायची. तसं पाहिलं तर आमच्या शेतकरी घरात अशी कारागिरीची एक एक वस्तू लागायचीच. पिढ्यानपिढ्या आपली कोणती एक कला जोपासणारी आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करणारी ही मंडळी आमच्याकडे नेहमी येर झारायची. सुतारानं यावं आणि लाकडी खेळणी देऊन जावं. पालक पाळणा आणून द्यावा. डाव रवी घेऊन यावं. घरातले काम त्यांच्याच हातचे. दरवाजे तोच करायचा. तीच गोष्ट शिंप्याची. आमचे कपडे तर तो शिवून आणायचाच, पण रंगीबेरंगी तुकडे पण घेऊन यायचा. आमची आजी त्यातून भावल्या करायची. अंगडी, टोपडी, नवखणांची चोळी, पायघोळ, परकर, मुलांसाठी पांघरुणं, मोठ्यांसाठी वाकळ घरातच तयार व्हायची. लहानग्यांसाठी नक्षीदार दुपटी ती अशी शिवायची की घरोघरची मागणी आलीच पाहिजे बारशाच्या वेळी. कुंची तर अशी फैनावर शिवायची की माहेर वाशिनीचा रुबाब सासरी जोकला गेलाच पाहिजे. गुणगानांसह ज्याच्या त्याच्याजवळ. तर अशा पद्धतीनं आपण धडा नंबर 18 कारागिरी याचं आज वाचन पाहिलेलं आहे. तुम्ही हा धडा वाचत असताना जे कठीण शब्द तुम्हाला वाटत असतील त्याची यादी करायची, त्याचे अर्थ शोधायचे. जे अर्थ आपल्याला सापडणार नाहीत ते अर्थ मला विचारा आणि पुढच्या तासाला आपण हा धडा पाहू. धन्यवाद.